तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर भाऊंनो, आज आपण जे इलेक्शन कॅम्पेनला फॉन्ट वापरले जातात तर ते आज आपण दिल्यात. तर बिना घालता मी तुमच्यासमोर आता स्क्रीनवर शेअर केले. काही फोल्डर्स तुम्हाला दिसल्यात. तर पहिली गोष्ट क्लिअर करतो की जेवढ्या पक्षांनी फॉन्ट वापरल्यात तर ते एकदम युनिक आहेत. जसं की महाराष्ट्राच्या बाहेर असो किंवा कर्नाटकात असो, ते त्या त्या भाषेतलं वापरले गेले आहेत. पण आपण खास करून महाराष्ट्रातला असो किंवा जे काही हिंदी फॉन्ट्स बघायला गेलो तर आपण प्रॉपर BJP असो, काँग्रेस असो, जे काही मोठमोठे पक्ष आहेत नॅशनल लेवलचे, त्यांनी जे काही फॉन्ट्स वापरलेत तर ते आज आपण दिल्यात. तर ह्याच्याही आधी हे फॉन्ट्स दिलतं, पण तुम्हाला ते मेन फॉन्ट्स माहीत नव्हतं. तर त्यासाठी मी काही फोल्डर तयार करून सेपरेटेड तुम्हाला ती फॉन्ट दिल्यात आणि चांगल्या प्रकारे तुम्ही त्याचा यूज करू शकताय. आणि नक्कीच आजच्या थंबनेलमध्येही सांगितलं की मी ते फ्री डाउनलोड करायला पण दिल्यात, पण त्याचा वापर कसा करायचा हे पण मी तुम्हाला सविस्तर समजून सांगणार आहे. तर आता तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर जसं की 4 फोल्डर बघायला भेटतील बघा. एक आहे आपलं ऑल सेपरेट, दुसरं आहे आपलं फॉन्ट फॅमिली, तिसरं आहे आपलं बॉडी टेक्स्ट, चौथा आहे आपलं टायटल. ओके, हा सिक्वेन्स कसाही होऊ शकतोय पुढं पाठीमागं, पण 4 फोल्डर आहेत. तर पहिल्यांदा पहिलं फोल्डर बघायचं आहे तर ते म्हणजे आपल्या फॉन्ट फॅमिलीचं. ओके, ही फॉन्ट फॅमिली ओपन केलं तर तुम्हाला फॅमिलीचे फोल्डर जे काय असतील A to Z तर ते सगळंचे सगळं तुम्हाला बघायला भेटतील. मला जे वाटतात आणि मी भरपूर रिसर्च केला, जसं की आता इथं आमच्या इथंही लोकसभा चालू आहे, तर त्या टीममध्ये चांगल्या प्रकारे जे काय कॅम्पेन बुक काढले, प्रॉपर काय काय विकास केला काय नाही, तर त्यावरचंही फॉन्ट्स मी चेक केलं. प्रॉपर नॅशनल लेवलचं जे काय आता BJP असेल किंवा काँग्रेस असेल ह्यांनी कोणतं वापरल्यात फॉन्ट्स, त्यांच्या वेबसाईट्सला मी व्हिजिट दिलं प्रॉपर. तर त्या वेबसाईट्समध्ये जे काय त्यांनी डिझाईन्स केल्यात तर त्या डिझाईनलाही कोणकोणतं फॉन्ट्स वापरल्यात इतपत लेवलचा मी विचार करून सगळं फॉन्ट आज तुम्हाला मी दिल्यात. काळजी करू नका. एकूण 100 फॉन्ट आहेत, एक्स्ट्राही होऊ शकतात पण एकूण करेक्ट 100 फॉन्ट आहेत सेपरेट फॉन्टमध्ये मी जर चेक केलं तर आता बघा कसं 100 आहेत काय सांगतो. जसं की आता बिर्याणी, तर हे फॉन्ट फॅमिली ही पण दिल्या प्रॉपर. जसं तुम्हाला योग्य वाटते त्या थीममध्ये तुम्ही एक फॉन्ट यूज करू शकताय फॉन्ट फॅमिलीमधनं, काय अडचण नाही. बिर्याणी, बकबकवन, त्यानंतर खंड, मोदक, पॉपिन्स, अनेक, देवनागरी भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि हा भरपूर ट्रेंडला चालला आहे. एवढा मला वाटलं नव्हतं हट जाईल, कारण का माझ्या तरी फेवरेट 2 आहेत जास्तीत जास्त करून. जर आपल्या टायटलला बघायला गेलं तर टेको आणि एक खंड, जसं की हा जरा जास्तीत जास्त करून वापरला जातो. पण अनेक देवनागरी बघून जास्तीत जास्त करून चालला आहे, तर मला भारी वाटलं की काहीतरी युनिक आहे नवीन. तर अनेक देवनागरीमध्ये भरपूर व्हरायटीज आहेत, ते पण मी तुम्हाला पुढं दाखवतो. बालो, आता त्यानंतर राजधानी, हिंद, टेको, रोजावन, मुक्ता, त्यानंतर जो काय मोदक फॉन्ट आहे ना, हे मी पर्सनली तुम्हाला दिला एक्स्ट्रा. हे कुठं वापरलं गेलेलं नाही जास्त, पण जरा बल्की फॉन्ट आहे. बल्की म्हणजे जरा जाडजूड फॉन्ट आहे आणि तो जसं की मोदक आहे, मोदकाप्रमाणेच आहे, त्यामुळं छान वाटलं टायटलला, त्यामुळे मी ते दिला एक्स्ट्रा. जर यूज करणार असेल तर करा, काय अडचण नाही. ओके, हे आहेत प्रॉपर आपल्या फॉन्ट फॅमिलीचं फोल्डर्स. ओके, त्यानंतर आता ह्याच फॉन्ट फॅमिलीमधलं फोल्डर्समधलं मी काही फॉन्ट सेपरेट केलं. कशाला? टायटलला वेगळं आणि बॉडी टेक्स्टला वेगळं. टायटल म्हणजे काय, जे मोठं टायटल असते, जसं की आता विकास हे टायटल झालं, मी विकासासंदर्भातली जी काय माहिती खाली लिहायची आहे, कोणकोणते विकास झालं, काय झालं, लहान अक्षरात. जे मोठ्या अक्षरात टाकायचं आहे त्याला म्हणायचं टायटल फॉन्ट आणि जे लहान अक्षरात टाकायचं त्याला म्हणायचं बॉडी टेक्स्ट. तर टायटल फॉन्टमध्ये मी कोणकोणते दिल्यात बघा. जसं की अनेक, देवनागरीमध्ये भरपूर व्हरायटीज आहेत, पण त्यातलं मी बोल्ड थीम काढून तुम्हाला दिल्यात, त्यामुळे हे एक चेक करा. रोजावन आहे, बकबकवन आहे, अनेकमधलं प्रॉपर भरपूर व्हरायटीज आहेत. तर त्यातलं बोल्ड, सेमी बोल्ड पण नाही दिलं, बोल्ड आणि एक्स्ट्रा बोल्ड जे काय 2 थीम आहेत तर त्या तुम्हाला मी अवेलेबल करून दिल्यात. त्यानंतर मग इथं खाली टेको आहे. टेको पण माझा भरपूर फेवरेट आहे, मी सांगू शकत नाही एवढा फेवरेट माझा टेको आहे. कारण का जर तुम्ही बघायला गेलं तर पाठीमागचे जेवढी थंबनेल्स आहेत तेवढ्या सगळ्या थंबनेलला मी टेकोच वापरते मराठीमध्ये. आणि इंग्लिशचा विषय वेगळा आहे, आजच्या याला जरा वेगळं वापरलं आहे. आजच्या याला जरा अनेक देवनागरी वापरले आजच्या थंबनेलला, नो प्रॉब्लेम. तर टेको, आणि टेकोच्या आधी मी वापरत होतो खंड. टेकोच्या आधी, टेको कसा आहे जरा शार्प एजचा आहे, पण जो काय खंड आहे तर ते एकदम स्मूथ एजचा आहे. ओके, तर नक्कीच तुमच्याप्रमाणे बघा, योग्य तो विचार करून वापर करा. जसं की आता हे जे काय प्रॉपर फॉन्ट ते आपण दिल्यात, ह्यातली जास्तीत जास्त करून तुम्ही बोल्ड थीम वापरायची आहे. इथं मी तुम्हाला रेग्युलर पण दिल्या, एकदम थीन पण दिल्या. तुम्ही बोल्ड थीम वापरायच्या कशाला? प्रॉपर टेक्स्ट टायटलला. हे एक लक्षात ठेवा. इथं प्रॉपर सगळेच दिल्यात. तर हे तुम्हाला सविस्तर कळलं असेल. टायटल फॉन्ट बॉडी टेक्स्टमध्ये बघा, जसं की अनेक, देवनागरी, लाईट, त्यानंतर रेग्युलर, हे 2च दिल्यात. जे काय सेमी बोल्ड आहे हे यात का नाही, ते टायटल बिटल जाते. सेमी बोल्ड दिलाच नाही मी, सेमी बोल्ड ऑल सेपरेट फॉन्टमधून ॲड करायचा. जसं की लागला तर करा, नाहीतर आपल्याला एक बॉडी सेक्शन एक लागते, बॉडी टेक्स्ट सेक्शन, आणि एक आपलं टायटल लागते त्यानुसार. तर त्यामुळे एवढा काही विषय नाही. तर अनेक देवनागरी असतील, त्यानंतर मुक्ता भरपूर फेवरेट आहे, छान प्रकारे आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त 2 फॉन्ट वापरले जातात बॉडी टेक्स्टला. 2 म्हणजे कोणतं सांगतो, एक तर हिंद आणि दुसरा पॉपिन्स. सपला विषय.
या व्यतिरिक्त वापरायला गेला तर मग अजून व्हरायटीज आहेत, पण त्या काही गरजेच्या नाहीत. हे जे काय हिंद आणि पॉपिन्स फॉन्ट आहे ना, हे पण टॉप. आता मी म्हणलो तुम्हाला टायटलमधलं टायटललाच वापरायचं नाही. यातलं तुम्ही टायटलला मी जे काही दिलं, जसं की आता टेको दिला मी टायटलला, ह्यातला तुम्ही बोल्ड टेको वापरू शकता टायटलला, पण आपलं बॉडी टेक्स्टला तुम्ही ह्यातला जो काय रेग्युलर टेको आहे किंवा एकदम थिन टेको आहे ना, एकदम रेग्युलर थीम लेवलचा लाईट म्हणू शकते तुम्ही, तर तो वापरला तरी चालेल टाईट म्हणजे बॉडी टेक्स्टला. असे विषय म्हणजे आपल्या डोक्यानुसार चालायचं. मग हे फक्त तुम्हाला समजावं यासाठी मी हे 2 फोल्डर एक्स्ट्रा दिल्यात. हेच आहे, त्या फॉन्ट फॅमिलीमधनंच मी घेतलेलं आहे, बॉडी टेक्स्ट आणि टायटल फॉन्ट. आणि ऑल सगळं फॉन्ट सेपरेटेड करून दिल्यात मी प्रॉपर. हे जसं की हे एका क्लिकमध्ये तुम्ही ॲड करू शकता. सिलेक्टेड 100 फॉन्ट्स बघू शकता, 100 फॉन्ट्स आयटम. तर आता मी ते कसं ॲड करायचं दाखवतो, चला. तर इथं आपण हे थंबनेल एक इझिलीरित्या काहीतरी एक्स्ट्रा केले, यात काही बदलही होईल सोडा पुढे जाऊन, पण नक्कीच चेक करा हे रेग्युलर लेवलला. तर यातला आपण कोणता तरी एक फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे आणि आपल्या फॉन्ट सिलेक्शनमध्ये जायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आधी तुमचा फोन जर नवीन असला 13 किंवा प्रॉपरलीरित्या अँड्रॉइड 12, तर जरा प्रॉब्लेम कराली पिक्सल ॲप. तर त्यासाठी मी जे काही पिक्सल ॲप दिले तुम्हाला पिंक व्हर्जनचं, तर ते डाउनलोड करा. त्याची लिंक आम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या. आणि जे PC युजर आहेत प्रॉपर, तर तिने डायरेक्ट आपलं जेवढं फॉन्ट्स दिलेत ऑल सेपरेटमधलं, त्याला सिलेक्ट ऑल करायचं आणि राईट क्लिक मारायचं. राईट क्लिक मारला की इन्स्टॉल फॉर ऑल युजर्स केला की आरामात आपलं फॉन्ट्स हे इन्स्टॉल होऊन जातात. मग ते आपल्या कुठेही फोटोशॉपमध्ये बघायला भेटतात. मग तुम्ही एकतर मराठी फोनेटिकचा वापर करून तुम्ही टाईप करू शकताय फोटोशॉपमध्ये किंवा गुगल इनपुट टूलचा. कशा प्रकारे पाहिजे त्या थीममध्ये तुम्ही ते ट्राय करा. तर आता सध्या तर इथं आपण डायरेक्ट आपल्या ह्यानं करू शकतो ॲड फॉन्ट, माय फॉन्ट. आणि एक गोष्ट म्हणजे काय की पहिल्यांदाच विचारतो की तुम्हाला फॉन्ट कसं ॲड करायचं PCमध्ये आणि टायपिंग कसं करायचं. आता मोबाईलमध्ये पण मी टायपिंग करायला शिकवलं नाही, तर सांगा मला त्यावर ट्युटोरियल लिहू दे का नको. फॉन्ट ॲड करणे आणि टायपिंग करणे आणि चांगल्या प्रकारे त्याचा यूज कसा करायचा, कोणता मोठा कोणता बारका ठेवायचा, यावर सेपरेट व्हिडिओ पाहिजे काय. जर तुमची भरपूर प्रमाणात इच्छा असली, भरपूर जर कमेंट्स आल्या ढीक प्रमाणात, तर त्यावर 100% ट्युटोरियल केलं जाईल. तर या थीममध्ये इथनं आपण फोल्डर सेक्शनमधनं जे काय आपलं फॉन्ट सेक्शन आहे तर ते ॲड करा. आणि प्रॉपरलीरित्या ह्या थीममध्ये बघू शकता तुम्ही असं फॉन्ट्स भरपूर ॲड होतील. जसं की आता मी 330 का किती फॉन्ट्स ते एकदम दिलेलं होतं, तर ते सगळे इथे अवेलेबल आहेत. ह्याची काही गरज नाही. मी जेवढे दिलेत प्रॉपर ना आत्ता रिसेंटली, हेच यूज करा. एकदम टॉप क्लास फॉन्ट्स आहेत आणि चांगल्या प्रकारे यूज करा. डायरेक्ट हे टाईप होऊन जातात. कुठल्याही प्रकारे याला कन्व्हर्टिंग लागत नाही. मराठी टाईप केला मराठी होत्यात, इंग्लिश टाईप केला इंग्लिश होत्यात. सगळ्या भाषेला सपोर्ट करते, एवढी खासियत आहे फॉन्टची. नक्कीच जर आजचं फॉन्ट आवडलं असलं तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करा. आणि मी मगाशी बोललो ते काय की PCमध्ये फॉन्ट कसं इन्स्टॉल करायचं, कसं वापर करायचं. आणि काही प्रॉब्लेम्स पण येतात प्रॉपर, जसं की उकार बिकार वेलांटी ते जोडत नाही आहे. त्यानंतर अजून काहीतरी शेवटला टिंबा मारला की डायरेक्ट पहिला जाते, यात उदगार वाचिक चिन्ह लास्टला मारलं की ते पहिला येते. असं भरपूर काही प्रॉब्लेम्स आले आहेत. तर त्यावरही ट्युटोरियल पाहिजे का नको, मी ते एका व्हिडिओमध्येच क्लिअर करीन की फॉन्ट ॲड करण्यापासून कॅरेक्टरपासून सगळं A to Z डिटेल्स. तर त्यावर ट्युटोरियल पाहिजे का नको मला नक्कीच कमेंट करून सांगा. बाकी याही व्हिडिओला ढीक प्रेम द्या आणि फॉन्ट्स डाउनलोड करा आणि एन्जॉय करा. बाकी भेटवलं करायचं पण एकदम चांगल्या विषाड नाद व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या, टेक केअर, लव यू ऑल, ढीक प्रेम, बाय, धन्यवाद.